राज्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि निवडणूक आयोगाच्या पूर्वनियोजनानुसार आज ही सगळी मतमोजणी होणार होती। मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर 21 तारखेपर्यंत ही सगळी मतमोजणी आता लांबणीवर पडलेली आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाकडून या मतमोजणीसाठी जी काही तयारी केलेली होती ती थांबवण्यात आलेली आहे। मी आता आहे कागलमध्ये आणि कागलमध्ये आपण बघू शकतो ज्या ठिकाणी मतमोजणी होणार होती त्या ठिकाणी प्रशासनाकडून स्पीकर असतील, त्याचबरोबर या सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेटिंग देखील करण्यात आलेलं होतं, त्याचबरोबर मांडव देखील घालण्यात आलेले होते। मात्र आता हे सगळे साहित्य काढून घेतलं जाते आणि एकूणच आता 21 तारखेपर्यंत ही सगळी मतमोजणी लांबल्यामुळे म्हणजे जवळपास 15 ते 18 दिवस ही सगळी मतमोजणी लांबल्यामुळे हे सगळं साहित्य इथं इतके दिवस ठेवणं शक्य नाही आणि त्यामुळे आपण बघू शकतो की आता हे सगळं साहित्य काढून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रशासनाकडून सुरू केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एका बाजूला स्ट्रॉंग रूम मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणचा सगळा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे हा सगळ्या परिसरामध्ये जे काही मतमोजणीच्या निमित्तानं तयारी करण्यात आलेली होती, मध्ये बॅरिकेटिंग असतील, स्पीकर असतील, मांडव असतील, हे सगळं आता काढून घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एका बाजूला उमेदवारांचा देखील निरुत्साह झालेला असताना आता प्रशासनाला देखील या सगळ्या मतमोजणीची तयारी जी आहे ती थांबवावी लागल्याचं चित्र कोल्हापूरसह राज्यभरामध्ये बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कागल, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।